जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. तर हे आहे एकदम हेल्दीएस्ट गव्हाच्या पिठापासून बनवलेले कप केक. एकदम छोटे छोटे मिनी केक, खायला खूप पौष्टिक, साखर न वापरता मी बनवलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि कशी वाटली त्याची प्रतिक्रिया देखील तुमची माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. एकदम फ्लफी होतात, स्पंजी होतात, खायला खूप अप्रतिम लागतात आणि मार्केटमधले विसरून जासाल इतके सोपे आणि घरचे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये हे तयार होतात. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. बघू शकता याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि साखरेच्या ऐवजी मी इथे गूळ वापरलेला आहे आणि त्यामुळे खूप पौष्टिक आहे. मुलांनाही आपण कधीही देऊ शकतो, टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा घरी जर मुलांना खायची असेल तरीही देऊ शकतो. तर चला तर सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर मी इथे एका मिक्सरच्या जारमध्ये आपलं घट्ट जे दही असतं ना, फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो आपण, ते 2 चमचे घेतलेलं आहे पोह्याच्या चमच्याने आणि 1 वाटी या मध्यम आकाराच्या वाटीने इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने इथे मी अर्ध्या वाटीला सुद्धा कमी इथे तूप वापरलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता आणि पोह्याच्या चमच्याने मोजलं तर 4 चमचे. नंतर 1 चमचा मी इथे मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. खूप छान लागते ही मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर. आणि त्यासोबतच अर्धी वाटी दूध टाकलं आणि याला मिक्सरमधून एकदा असं फिरवून घ्यायचं. बारीक नाही फिरवायचं, 1-2दा फिरवायचं फक्त. आणि सोबतच ते काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध टाकून ते बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकायचं जेणेकरून ते ॲक्टिवेट होईल. आणि याची कन्सिस्टन्सी जी आहे ती थिकच ठेवायची, कारण हे आपल्याला आप्पे पॅनमध्ये बनवायचे आहे. कुठलाही आपला मायक्रोवेव्ह नसलं तरीही आपण अशा पद्धतीनं गॅसवर बनवू शकतो. आपले छोटे मिनी केक खूप खायला अप्रतिम होतात. एकदा जर बनवसाल ना तर नक्कीच आवडीने तुम्ही परत असेच बनवसाल, इतके छान होतात. अशा पद्धतीने ते मिक्स करायचं. एकदम थिक कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची ठेवायची आहे, पातळ नाही बनवायचं. आणि मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर फक्त 1 चमचाच वापरायची आहे. गॅसवर तवा ठेवायचा आणि तव्यावर आप्पे पॅन ठेवायचं. म्हणजे काय आहे ना, आपले जे आहे केक ते खाली लागत नाही, जास्त जळत नाही आणि व्यवस्थित बेक होतात. मग आप्पे पॅन ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आणि आपण जे बॅटर बनवलं होतं अशा पद्धतीच्या चमच्याच्या सहाय्याने ते टाकून द्यायचं. थोडं थोडं टाकायचं, कारण हे फुलतात, फुगतात, मग हे अजून बाहेर येतात. त्याच्यामुळे असं थोडंसंच टाकायचं. चमच्याच्या सहाय्याने, पोह्याच्या चमच्याने 1-1 चमचा टाकायचं. अशी जर कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने जर तुम्ही केली ना तर मार्केटमधले केक विसरसाल, इतके खायला हे अप्रतिम होतात. विशेष म्हणजे मैदा नाही, व्हाईट शुगर नाही, त्यामुळे खूप पौष्टिक आहे. तर वरतून मी थोडेसे आल्मंड टाकलेले आहे. याच्याऐवजी तुम्ही चेरी वगैरेसुद्धा टाकू शकतात. मी इथं बदाम वापरलेले आहे आणि झाकण ठेवून याला साधारण 15 ते 20 मिनटं होऊ द्यायचे. कारण कमी गॅसवर ठेवायचे, गॅस अतिशय कमी ठेवायचा. मध्यम गॅसवर बघू शकता काय मस्त आपले मिनी केक फुलतात, एकदम छान होतात, स्पंजी होतात, दिसायलाच बघू शकता काय मस्त झालेले आहे. अशाच पद्धतीने दुसरं बर्तनसुद्धा बनवून घेतलं आणि जसं जसं बॅटर आपलं अजून छान होईल, कमी गॅसवर हे अजून फुलतात बघू शकता. थोडासा गॅस मधात वाढला होता म्हणून ते कमी फुलले होते. मधात बिलकुल उघडून बघायचं नाही. त्यामध्ये एक टूथपिक घालून चेक करायचं अगोदर की आपले आतमध्ये पूर्ण बेक झाले की नाही आपले केक. टूथपिकला जर काही चिटकून नाही आलं तर असं समजायचं की आपले केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता एका चमच्याच्या साहाय्याने काढून घ्या आणि बघू शकता किती मस्त फ्लफी आणि स्पंजी झालेला आहे. खायला तो मसाला इतका अप्रतिम होता की करतानाच मुलांनी खाऊन घेतले. तर मी असे हप्त्यातून एकदा तरी मुलांसाठी बनवत असते. अशा पद्धतीने सगळे मी बनवून घेतले. वरतून थोडं डेअरी मिल्क चॉकलेट किसून घातलं होतं मुलांना खाण्यासाठी. आता मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते. बघू शकता आतमध्ये किती जाळीदार आणि स्पंजी झालेले आहेत. तर अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची कमेंट देखील टाका. थँक्यू. बाय. जय श्रीकृष्ण वन्स अगेन.